पनाहों पे आहों पे बाहों पे साहों सलाहों पे मेरे इश्क पे हक हुआ तेरा। ओ माही माही रे ओ माही ओ माही। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ट्रेंडिंग असं सॉन्ग आहे माही ओ माही असं काही सॉन्ग ट्रेंडिंगवरती खूपच चालू आहे। तर मित्रांनो, इंस्टाग्रामवरती पण हे खूपच व्हायरल आहे सॉन्ग। तर मित्रांनो, हाच सॉन्गवरती आपण व्हिडिओ एडिट करणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला शेवट पण नक्कीच बघायचा आहे, तरच तुम्हाला समजणार आहे व्हिडिओ। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये जे काय यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व काय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। डेली प्रमाणे जसं देतो आज पण तसंच स्टेपमध्ये दिलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला जर फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन होऊ शकता। तिथे आपण फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करतच असतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। ओके, तर मित्रांनो, तुम्हाला जो काय लागणारा अलर्ट मोशन आहे त्या अलर्ट मोशनला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। मग तुम्हाला असं काही बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिलेच आहे, मी ते इम्पोर्ट केल्यानंतर आपलं बीटमार्कला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे काही ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग अशा प्रकारे काही 9.00च्या बीटला जायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, मग ह्या डब्यावरती क्लिक करायचं। मग आपल्या आवडीचं कोणतं असं नावाचं आपल्या आवडीचं फोल्डर असेल त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। मग आपल्या आवडीची कोणतीही फोटो सिलेक्ट करून घ्यायचा। अशा प्रकारे फोटो सिलेक्ट केल्यानंतर मग प्लस आयकॉनवरती क्लिक करून सिलेक्ट करून घ्यायचं। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर मग वरच्या बाजूला 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं। करून घेतल्यानंतर मग आणखीन असं सेकंड बीटला जायचं, फोटोचा पुढचा पार्ट कट करून घेतल्यानंतर मग असं मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे फोटो दिसून गेल्यानंतर असं इथे एक की द्यायचं आहे। मग फोटोच्या कडाला एक की द्यायचा आहे। मग फोटोला आपला अशा प्रकारे राईट साईडला असं ओढून घ्यायचं आहे। मग मध्ये सेट करून घ्यायचं। सेट करून घेतल्यानंतर मग अशा प्रकारे फोटो काही दिसूनच जाईल। मग सेकंड बीटला जायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपण आणखीन एक फोटोला सिलेक्ट करायचं। मग सेकंड बीटला जाऊन फोटोला कट करून घ्यायचं। मग वरच्या बाजूला 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे फोटो। मग मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती अशा प्रकारे साईडला ओढून घ्यायचं। अशा प्रकारे जितकी काही स्क्रीनवरती दिसून जाईल तितकी ओढून घ्यायचं। मग फर्स्टला यायचं आहे, प्लस की यायचं आहे। मग सेकंडला जायचं आहे, मग प्लस की द्यायचा। मग आपला लेफ्ट साईडला अशा प्रकारे ओढून घ्यायचा। अशा प्रकारे सेट करून घ्यायचा। सेट केल्यानंतर मग अशाच प्रकारे तुम्हाला पूर्ण फोटो काय अशा प्रकारे सेट करून घ्यायचा, ॲड करून सेट करून घ्यायचा। तर मित्रांनो, मी पण अशा प्रकारे सेट करून घेतला आहे, तुम्ही पण करून घ्या सेट। अशा प्रकारे सेट केल्यानंतर मग 9.00च्या बीटला जायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं, डब्यावरती क्लिक करायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे फुल स्क्रीनचा व्हिडिओ दिलेला आहे, ओव्हरले व्हिडिओ, त्या ओव्हरले व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे काय दिसून जाईल। मग त्या ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचं, ब्लेंडिंग ऑपेसिटीवरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचं। स्क्रीन केल्यानंतर मग तुम्हाला फर्स्टला जायचं आहे, मग प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं, मग डब्यावरती क्लिक करायचं। डब्यावरती क्लिक केल्यानंतर मग अशा प्रकारे काही तुम्हाला व्हिडिओ दिला, आणखीन एक ओव्हरले व्हिडिओ, त्या ओव्हरले व्हिडिओला आपण ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग लास्टला गेला तर अशा प्रकारे जायचं। मग 18.28च्या बीटला जायचं। मग जे काय पुढचा पार्ट आहे व्हिडिओचा त्याला कट करून घ्यायचं। मग वरच्या बाजूला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं, ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जायचं, लाईटनमध्ये जायचं, स्क्रीन करून घ्यायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे काय दिसूनच जाईल। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे काय ॲड केल्यानंतर मग बॅक जायचं आहे। मग शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे काय शेक इफेक्ट दिसून जाईल। फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट्स केल्यानंतर मग बॅक जायचं आहे। मग बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं आहे। मग 9.00च्या बीटला जायचं आहे। मग जितके काही फोटो ॲड केले त्या सर्व फोटोंना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा। फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आणखीन फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। चला तर मित्रांनो, अशाच प्रकारे पूर्ण फोटोंना हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। पेस्ट केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या। कमेंट नाही केला तर एक
चांगली सुंदर अशी एक कमेंट करून टाकून द्या की तुमचा भाऊ असं खुशच व्हावा. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे काय बनवून रेडी झालेला. तर मित्रांनो व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. मग एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.